नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर या विषयावरील MCQ पाहणार आहोत। परीक्षेत ज्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, ज्या पॅटर्नचा पेपर सेट केला जातो, अगदी त्याच प्रकारचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत। यामुळे तुमची 100% परफेक्ट रिव्हिजन होण्यास मदत होईल। चला तर मग प्रश्न बघूया। क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड अबॅन्डन। अबॅन्डन या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे। तर अबॅन्डनचा अर्थ होतो टू लिव्ह किंवा गिव्ह अप, म्हणजे सोडणे किंवा त्याग करणे या अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा आहे पर्यायांमधील। तर अबॅन्डनचा समानार्थी शब्द होतो क्विट। क्विट म्हणजे देखील सोडणे किंवा टू लिव्ह। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 2, फिल इन द ब्लँक। शी इज अफ्रेड डॉट डॉट डॉग्स। तर येथे आपल्याला प्रेपोजिशनवरती क्वेश्चन विचारलेला आहे आणि अफ्रेड या फ्रेजला कोणता शब्द सूट होईल हे आपल्याला शोधायचे आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला भीती वाटत असते की आपल्याला पुढे जाऊन हर्ट होणार आहे किंवा आपण सफर होणार आहे, तेव्हा अफ्रेड सोबत ऑफ हा शब्द जोडला जातो। शी इज अफ्रेड ऑफ डॉग्स। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। आणि जेव्हा आपल्याला इतरांविषयी काळजी वाटते की ते सफर होणार आहेत किंवा ते हर्ट होणार आहेत, तर त्याच्यासाठी अफ्रेड फॉर ही टर्म वापरली जाते। तर या दोन्ही गोष्टी इथे लक्षात ठेवा। क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड जेनेरस। तर परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचेच अँटोनिमवरती किंवा सिनोनिमवरती प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त शब्दांचा सराव तुम्हाला असला पाहिजे। तर सर्वात आधी आपण जेनेरसचा अर्थ शोधूया। तर याचा अर्थ होतो उदार। जेनेरस म्हणजे उदार व्यक्तिमत्व। तर याच्या अगदी विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर तो होईल स्वार्थी। तर स्वार्थी या अर्थाचा शब्द येथे कोणता आहे पर्यायांपैकी, तर तो आहे सेल्फिश। सेल्फिश म्हणजे स्वार्थी। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 4, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड। तर आपल्याला स्पेलिंग योग्य असलेला शब्द शोधायचा आहे। तर येथे अचिव्हमेंटचे स्पेलिंग दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे। तर या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 ACHIEVEMENT हा जो पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे, तो करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे। क्वेश्चन नंबर 5, चूज द करेक्ट ऑप्शन। द प्लुरल ऑफ क्रिसिस इज। तर क्रिसिस या शब्दाचा प्लुरल फॉर्म म्हणजे अनेक वचन आपल्याला इथे विचारलेलं आहे। तर त्याचा अनेक वचनार्थी शब्द होतो क्रायसिस। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। CRISIS चा प्लुरल फॉर्म होतो CRISES, हे लक्षात ठेवा। तर या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न हे बघणार आहे ते सर्व प्रश्न या अगोदर कोणत्या ना कोणत्या तरी परीक्षेमध्ये आलेलेच प्रश्न आहेत। त्यामुळे हे सर्व प्रश्न हे इक्वली इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, एवढे लक्षात ठेवा। क्वेश्चन नंबर 6, चूज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द व्हर्ब डिसाइड। तर या प्रश्नामध्ये आपल्याला डिसाइड हा जो वर्ब दिलेला आहे त्या वर्बचे नाउन फॉर्म काय असेल हे शोधायचे आहे। तर परीक्षेमध्ये तुम्हाला नाउन फॉर्मवरती 100% प्रश्न विचारला जातो। तर डिसाइड हा जो वर्ब आहे याचे नाउन फॉर्म होते डिसिजन हे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। तर डिसाइड या वर्बचे डिसिजिव्ह आणि डिसाइडेड हे जे दोन आहेत ना, हे ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहेत, हे देखील लक्षात ठेवा। तर यापैकी कोणताही फॉर्म एखादा शब्द दिला जातो आणि कोणताही फॉर्म त्याचा बनवण्यासाठी सांगितलं जातं, जसे की नाउन फॉर्म असेल, ॲडजेक्टिव्ह फॉर्म असेल, ॲडवर्ब फॉर्म असेल। तर अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। क्वेश्चन नंबर 7, फिल इन द ब्लँक। ही इज सिनियर डॉट डॉट मी। तर हा देखील पुन्हा एकदा प्रेपोजिशनवरती क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे। तर एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला कंपॅरिझन करायचे असते आणि आपल्याला कंपॅरिझनमध्ये सिनियर, ज्युनियर, सुपिरियर, इन्फिरियर, प्रेफर यासारखे शब्द जेव्हा विचारले जातात ना, तेव्हा त्याच्यासोबत नेहमी टू हा वापरला जातो। सिनियर टू, ज्युनियर टू, प्रेफर टू। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ही इज सिनियर टू मी, ही इज ज्युनियर टू मी या प्रकारे। तर हे काही महत्त्वाचे प्रेपोजिशन्स आहेत किंवा ज्या काही फ्रेजेस आहेत त्या लक्षात ठेवा, याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात। क्वेश्चन नंबर 8, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस। आता आपल्याला पुढे एक वाक्य दिलेलं आहे, त्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे। तर ते वाक्य बघूया। शी राइट्स अ लेटर
तर याच्यामध्ये शी हा सब्जेक्ट आहे, राईट्स हे व्हर्ब आहे आणि अ लेटर हा ऑब्जेक्ट आहे. तर आपण जेव्हा पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वाक्य करत असतो ना, तेव्हा सर्वात आधी ऑब्जेक्ट शोधायचे आणि त्या ऑब्जेक्टला कन्वर्ट करताना सब्जेक्टमध्ये करायचे. मग पहिल्यांदा सुरुवात होणार अ लेटरपासून, बरोबर का. त्याच्यानंतर पुढे येणार व्हर्ब किंवा टू बीचे रूप येणार. तर आपण आता प्रेझेंटमध्ये बोलतोय त्यामुळे इथे येणार इज, बरोबर का. त्याच्यानंतर या राईटचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3मध्ये रूपांतर होणार रिटर्न असे. त्याच्यानंतर येणार बाय आणि त्याच्यानंतर सीचे कन्वर्जन होणार हरमध्ये. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. तर शी राईट्स अ लेटर याचा पॅसिव्ह व्हॉइस होतोय अ लेटर इज रिटन बाय हर. क्वेश्चन नंबर 9, आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर. तर आपल्याला एक वाक्य दिलेले आहे आणि या वाक्यातील एररचा पार्ट आपल्याला शोधायचा आहे. शी डोंट लाईक कॉफी. तर या वाक्यातील एरर कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. हे वाक्य जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते, आपण शी बद्दल बोलतोय आणि शी हा सिंग्युलर फॉर्म आहे, बरोबर का. आणि सिंग्युलर फॉर्म जेव्हा असतो म्हणजे ही, शी, इट याच्यासोबत डोंट नाही तर डझंट किंवा डज वापरले जाते. त्यामुळे शी डझंट लाईक कॉफी हे बरोबर उत्तर आहे. त्यामुळे याच्यापैकी चुकीचा पार्ट किंवा एरर कोणता आहे तर हा डोंट एरर आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. तर हे डोंट कधी वापरले जाते तर हे डोंट वापरले जाते जेव्हा प्लुरल शब्द असेल किंवा प्लुरल फॉर्म असेल तर त्याच्याबरोबर डोंट येते. तसेच आय असेल किंवा यू असेल तर त्याच्याबरोबर देखील डोंट येणार. तर हा डिफरन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10, चूज द करेक्ट इडियम टू हिट द नेल ऑन द हेड. तर परीक्षेत तुम्हाला इडियम आणि फ्रेजेस याच्यावरती प्रश्न 100% विचारला जातो. एखादी इडियम किंवा फ्रेज दिली जाते आणि त्याचा तुम्हाला अर्थ पर्यायांमधून करेक्ट ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे की जो त्या इडियमचा किंवा फ्रेजचा योग्य अर्थ स्पष्ट करत असेल. तर टू हिट द नेल ऑन हेड याचा अर्थ काय होतो, एकदम योग्य गोष्ट करणे किंवा परफेक्टली गोष्ट करणे याला टू हिट द नेल ऑन हेड म्हटले जाते. म्हणजेच टू बी एक्झॅक्ट ऑर करेक्ट हा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. क्वेश्चन नंबर 11, चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. या प्रश्नामध्ये आपल्याला डायरेक्टची इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचे आहेत. अशा प्रकारचा देखील एखादा प्रश्न परीक्षेमध्ये येतो आपल्याला. तर आपल्याला वाक्य दिलेलं आहे ही सेड आय ॲम हॅप्पी. तर या वाक्याचे आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचे आहे. तर अशा वेळी ही सेड हे जे वाक्य आहे हे आहे असे राहणार. त्याच्यानंतर हे स्वल्पविराम आहे, त्याच्या जागी तो बोलला कीसाठी दॅट येणार. ही सेड दॅट. आयबद्दल काय येणार, आता तो बोलला आहे ना त्यामुळे ही येणार. ही सेड दॅट ही. ॲमचे आता प्रेझेंट टेन्सचं पास्ट टेन्स होणार वॉज. ही सेड दॅट ही वॉज हॅप्पी आहे असे राहणार. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. ही सेड दॅट ही वॉज हॅप्पी. जेव्हा आपण डायरेक्टची इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतो ना तेव्हा प्रत्येक शब्दानुसार जायचं म्हणजे तुमचा मार्क कुठेही जात नाही. क्वेश्चन नंबर 12, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड ब्रीफ. ब्रीफ या शब्दाचे सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर ब्रीफचा अर्थ काय होतो की अतिशय कमी वेळेत किंवा थोडक्यात शॉर्ट फॉर्ममध्ये जेव्हा आपल्याला काही सांगायचे असेल तर त्यासाठी ब्रीफ म्हणून शब्द वापरला जातो. तर याचा समानार्थी शब्द होतो शॉर्ट ड्युरेशन किंवा शॉर्ट म्हणून. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 13, अ प्लेस वेअर वेपन्स आर स्टोअर्ड. अशी जागा जिथे दारुगोळा किंवा बंदुका साठवल्या जातात तर त्या जागेला काय म्हटलं जातं. तर असा वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो परीक्षेमध्ये. आणि हे काही ठराविकच शब्द असतात ज्याच्यावर पुन्हा पुन्हा परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यातलाच हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अशी जागा जिथे वेपन्स, आर्म्स किंवा ॲम्युनिशन आर स्टोअर्ड केले जातात त्या जागेला आर्सेनल म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 14, फिल इन द ब्लँक. ही इज गुड ... मॅथमॅटिक्स. हा पुन्हा एकदा हा प्रश्न प्रेपोजिशनवरती विचारलेला आहे
तर एक गोष्ट इथे लक्षात घ्या, जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये स्किलफुल असते किंवा चांगली असते किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचे स्किल आपण सांगणार असतो, तेव्हा त्यावेळी गुड ॲट हा जो प्रेपोजिशन आहे हा वापरला जातो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड एन्शंट. तर एन्शंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर एन्शंट म्हणजे काय, तर सर्वात जुना किंवा प्राचीन, खूप वर्षापूर्वीचा. तर त्याच्या विरुद्धार्थी काय होईल, तर आत्ताचा, लेटेस्ट किंवा मॉडर्न. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. एन्शंटचा अँटोनिम होतो मॉडर्न किंवा लेटेस्ट. क्वेश्चन नंबर 16, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. येथे आपल्याला ऑकेजन हा शब्द दिलेला आहे आणि त्याचे करेक्ट स्पेलिंग शोधायचे आहे. तर ऑकेजनमध्ये 2 वेळा सी असतो हे लक्षात ठेवा आणि एकदाच यस असतो. त्यामुळे याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हा, ऑकेजन, OCCASION, पर्याय 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारचे काही कन्फ्युजिंग शब्द असतात, त्याची तयारी चांगली करून ठेवा. क्वेश्चन नंबर 17, चूज द करेक्ट आर्टिकल. आता आपल्याला ए, ॲन आणि द ह्या आर्टिकलपैकी योग्य आर्टिकल कोणते या ठिकाणी बसेल ते आपल्याला शोधायचे आहे. ही बॉट ... अम्ब्रेला. जेव्हा आपण आर्टिकलवरचे प्रश्न सोडवत असतो ना, त्यावेळी समोरचा शब्द आर्टिकलच्या खूप महत्त्वाचा असतो आणि इथे आपल्याला अम्ब्रेला हा शब्द दिलेला आहे. आता तुम्ही हा शब्द नीट बघितला तर याची सुरुवात हा यूने झालेली आहे. मग इंग्लिशमध्ये ए, ई, आय, ओ आणि यू हे जे 5 आहेत हे 5 स्वर आहेत, वोवेल्स आहेत. आणि या वोवेल्सपासून जर एखाद्या शब्दाची सुरुवात झालेली असेल तर त्याच्यापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरले जाते. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ॲन. ही बॉट ॲन अम्ब्रेला. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातील. क्वेश्चन नंबर 18, फिल इन द ब्लँक. द बुक वॉज रिटन ... अ फेमस ऑथर. हे जे वाक्य तुम्हाला दिलेलं आहे ना, हे वाक्य एकदम काळजीपूर्वक वाचा. द बुक, परत वॉज आहे, परत PP आहे, पास्ट पार्टिसिपल, त्याच्यानंतर इथे तुम्हाला ... म्हणजे रिकामी जागा भरायची आहे आणि अ फेमस ऑथर. तर हे नीट जर वाक्य तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये इथे कोणता शब्द असतो, तर तो असतो बाय. द बुक वॉज रिटन बाय फेमस ऑथर. त्यामुळे जर तुमचा अवेअरनेस असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर 100% येईल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 19, चूज द करेक्ट सफिक्स टू कम्प्लीट द वर्ड चाइल्ड. आता सफिक्स आणि प्रिफिक्सवरती तुम्हाला हमखास प्रश्न एकतरी असतो पेपरमध्ये. तर आपल्याला चाइल्ड याला परफेक्ट सफिक्स म्हणजे प्रत्यय लावायचा आहे आणि त्याच्यापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. तर चाइल्डला असा कोणता सफिक्स लागल्यानंतर मिनिंगफुल शब्द तयार होईल, तर तो आहे ISH. म्हणजे याच्यापासून CHILDISH हा शब्द बनतो चाइल्डिश म्हणजे बालिश. आणि हा आहे ॲडजेक्टिव्ह, विशेषण तयार होतं याच्यापासून, हे लक्षात ठेवा. मग पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 20, आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर. एरर असलेला पार्ट आपल्याला वाक्यामधील शोधायचा आहे आणि ते वाक्य आहे वन ऑफ द बॉयज हॅव गॉन टू स्कूल. आता या वाक्यामध्ये खूप मुलांपैकी म्हणजे भरपूर मुलं आहेत, त्याच्यापैकी एका विषयी आपण बोलतोय. म्हणजे हा वन जो मुलगा आहे तो सिंग्युलर आहे, सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे. आणि जेव्हा सिंग्युलर फॉर्म असेल तर त्याच्याबरोबर हॅव येणार का हॅज येणार, तर त्याच्यासोबत हॅज येणार. वन ऑफ द बॉयज हॅज गॉन टू स्कूल. जर प्लुरल फॉर्म असेल ना ह्या सिंग्युलरच्या वनच्या जागी तर तिथे मग हॅव आले असतं. पण आपण आता सिंग्युलर फॉर्मवर बोलतोय त्यामुळे वन ऑफ द बॉयज हॅज गॉन टू स्कूल हे योग्य उत्तर आहे. त्यामुळे याच्यापैकी एरर असलेला पार्ट कोणता आहे, तर तो आहे हॅव गॉन. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 21, चूज द करेक्ट इडियम. आता आपल्याला येथे एक इडियम दिलेली आहे आणि याचा अर्थ आपल्याला येथे विचारलेला आहे. तर अ पीस ऑफ केक या इडियमचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो एखादी गोष्ट करण्यासाठी अतिशय सोपी असणे.
म्हणजेच समथिंग व्हेरी इझी टू डू. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अ पीस ऑफ केक मीन्स समथिंग व्हेरी इझी टू डू. क्वेश्चन नंबर 22. चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. आपल्याला पुन्हा एकदा डायरेक्ट इनडायरेक्टवरती प्रश्न आहे. ही सेड आय विल हेल्प यू. या वाक्याचे आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचे आहे. तर आता आपण वर्ड बाय वर्ड जाऊया. ही सेड आय असं राहणार. या ठिकाणी दॅट येणार. ही सेड दॅट. आयच्या ठिकाणी ही येणार. विलचं रूपांतर वूडमध्ये भूतकाळात होणार. हेल्प हा शब्द आहे असा राहणार. आणि यूचं रूपांतर आता तो तुमच्याविषयी बोलतोय त्यामुळे मी मध्ये होणार. त्यामुळे ही सेड दॅट ही वूड हेल्प मी. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ही सेड दॅट ही वूड हेल्प मी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 23. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड इंटेलिजंट. आता इंटेलिजंट या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. इंटेलिजंट म्हणजे हुशार, बुद्धिमान, स्मार्ट, क्लेवर. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर क्लेवर असेल, इंटेलिजंट असेल, अशा प्रकारच्या प्रश्नांवरती तुम्हाला सिनोनिम्स अँटोनिम्स विचारले जातात. क्वेश्चन नंबर 24. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड विक्टरी. आता विक्टरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. विक्टरी म्हणजे काय? विजय मिळवणे. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर पराभव. तर पराभवसाठी इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे? तर तो आहे डिफीट. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे विक्टरीचा विरुद्धार्थी आहे, अँटोनिम आहे डिफीट हा. क्वेश्चन नंबर 25. लेट्स गो टू द मार्केट. आता हा क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि आपल्याला हे 4 पर्याय दिलेले आहेत. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते क्वेश्चन टॅगचे वाक्य आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन तयार करायचं आहे आणि जेव्हा एखादी वाक्याची सुरुवात ही लेट्सने होते तेव्हा त्या लेट्सच्या वाक्याचा शेवट किंवा क्वेश्चन टॅग हा शाल वी न होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे लेट्स गो टू द मार्केट शाल वी. क्वेश्चन नंबर 26. फिल इन द ब्लँक. आय प्रेफर टी डॉट डॉट कॉफी. हा प्रश्न देखील प्रेपोजिशनवरती आलेला आहे आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं कम्पॅरिझन करतो किंवा प्रेफरन्स आपण सिलेक्ट करत असतो एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर, म्हणजे या वाक्यानुसार टीचा प्रेफरन्स कॉफीशी आपण जोडतोय किंवा कम्पॅरिझन करतोय, तर तेव्हा या प्रेफर या व्हर्बसोबत टू हे प्रेपोजिशन येतं. या प्रकारचा प्रश्न आपण पाठीमागे देखील पाहिलेला आहे. सुपिरियर टू, ज्युनियर टू, सिनियर टू या प्रकारचा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टू हे. आय प्रेफर टी टू कॉफी. आय प्रेफर वॉकिंग टू रनिंग. या प्रकारचे प्रश्न किंवा या प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला पेपरमध्ये 100% विचारले जातात. त्यामुळे त्यांची तयारी करून ठेवा. क्वेश्चन नंबर 27. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. द मॅनेजर विल साइन द डॉक्युमेंट्स. तर या वाक्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. तर यामध्ये आपण पहिल्यांदा काय करतो तर ऑब्जेक्ट शोधतो. तो आहे द डॉक्युमेंट्स. मग तो सुरुवातीला येणार द डॉक्युमेंट्स, द डॉक्युमेंट्स, द डॉक्युमेंट्स, द डॉक्युमेंट्स. ओके. त्याच्यानंतर आपण टू बीचे रूपे शोधतो. वॉज, वेअर, विल बी या प्रकारे. तर इथे कोणता आहे? फ्युचरमधले वाक्य आहे त्यामुळे विल बी येणार. हे आलं विल बी. त्यामुळे हेच गेला, हा गेला, हा देखील गेला. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. तरी आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर वर्ब कोणता आहे? तो आहे साइन. त्या साइनचा पास्ट पार्टिसिपल काय येणार आहे? तो येतो साइन्ड. त्यामुळे हे साइन्ड आलं. त्याच्यानंतर आपण बाय हा शब्द घेतो, तो देखील आला. आणि त्याच्यानंतर मग राहिलेला भाग सब्जेक्ट येणार द मॅनेजर. तर याचा पॅसिव्ह फॉर्म होतो द डॉक्युमेंट्स विल बी साइन्ड बाय द मॅनेजर. क्वेश्चन नंबर 28. चूज द करेक्ट इडियम. टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क मीन्स. तर आपल्याला ही इडियम दिलेली आहे, त्याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे पर्यायांपैकी. तर टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे जी गोष्ट आपण चेंज करू शकत नाही आणि जी घडून गेलेली आहे तर त्याच्यावर रडत बसण्यात काही अर्थ नसतो, अशा अर्थाची ती म्हण आहे. म्हणजेच टू रिग्रेट समथिंग दॅट कॅनॉट बी चेंज्ड. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर या काही महत्त्वाच्या इडियम्स आहेत किंवा फ्रेजेस आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 29. आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर. तर आपल्याला पुन्हा एकदा एररवरती प्रश्न आलेला आहे. एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामधला एरर आपल्याला शोधायचा आहे. शी गो टू स्कूल एव्हरी डे. तर या वाक्यामध्ये एरर कोणता आहे? मी मुद्दा म्हणून याच प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा घेतोय कारण तीच कन्सेप्ट तुमची परफेक्ट झाली पाहिजे. म्हणजे यावर जर पेपरमध्ये क्वेश्चन आला तर तो तुमचा चुकला नाही पाहिजे.
जेव्हा आपण ही किंवा शी वापरतो तर त्याच्यासोबत सिंग्युलर व्हर्ब येतं. गो नाही येणार, गोज येणार. शी गोज टू स्कूल एव्हरी डे. अलग लक्षात. त्यामुळं याच्यातील एरर असलेला पार्ट कोणता आहे तर तो आहे गो. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पण जेव्हा ह्या शीच्या जागी दे असेल तेव्हा मात्र हे वाक्य बरोबर ठरते. दे गो टू स्कूल एव्हरी डे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 30. चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. तर आपल्याला पुन्हा एकदा डायरेक्ट इनडायरेक्टवरती प्रश्न आहे. वाक्य दिलेलं आहे ही सेड आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. तर हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये दिलेलं आहे आणि याचा आपल्याला इनडायरेक्ट टेन्समध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजेच पास्ट परफेक्टमध्ये करायचं आहे. तर ते कसं होणार? ही सेड आहे असं राहणार. ही सेड, ही सेड, ही सेड, ही सेड. आणि ह्या स्वल्पविरामच्या जागी काय येणार आहे? दॅट येणार. त्यामुळे दॅट दॅट दॅट. ओके. त्यानंतर आयचं काय होणार? आयचं होणार, आता तो त्याच्याविषयी बोलतोय ना, त्यामुळे ही येणार. ही सेड दॅट, ही, ही, हे दोन चुकीचे आहेत. मग हॅवचं रूपांतर काय होणार? हॅवचं रूपांतर हॅड होणार भूतकाळात. मग पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आपण पुढे बघूया. तरीही हॅड, ही सेड दॅट, ही हॅड फिनिश्ड आहे असं राहणार. मायचं रूपांतर त्याच्याविषयी बोलतोय त्यामुळे हीजमध्ये होणार आणि होमवर्क आहे असं राहणार. मग पर्याय क्रमांक 1 ही सेड दॅट ही हॅड फिनिश्ड हिज होमवर्क हे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 31. विच सेंटेन्स इज पंक्च्युएटेड अँड स्ट्रक्चर्ड करेक्टली. म्हणजे आपल्याला खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्यात 4 सेंटेन्स आहेत आणि त्याच्यापैकी योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य आपल्याला शोधायचं आहे. तर आपण जर वाक्याची सुरुवात बघितली तर कोणत्याही वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटर्सने असली पाहिजे. त्यामुळे हे वाक्य आहे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दात जर एखाद्या माणसाचे किंवा असे व्यक्तीचे नाव नसेल तर विनाकारण कॅपिटल लेटर नसते. त्यामुळे हा देखील चौथा देखील ऑप्शन चुकीचा आहे. त्याच्यानंतर आपण जर वाक्य बघितले माय फ्रेंड इज कमिंग टुमारो आणि शेवटला त्याच्या फुल स्टॉप पाहिजे आहे, म्हणजे पूर्ण विराम पाहिजे आहे, तर हा देखील नाही आहे. त्यामुळे वाक्य कंप्लीट होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. माय फ्रेंड इज कमिंग टुमारो आणि फुल स्टॉप. तर अशा प्रकारे पंक्च्युएशन्सवरती तुम्हाला 100% एकतरी प्रश्न पेपरमध्ये दिसणारच आहे. क्वेश्चन नंबर 32. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड फेमस. फेमस म्हणजे काय तर प्रसिद्ध असणे, वाईल्डली नोन असणे, पॉप्युलर असणे. तेव्हा पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 33. फिल इन द ब्लँक. शी वॉज बॉर्न ... 1998. तर हा पुन्हा एकदा प्रेपोजिशनवरती प्रश्न आलेला आहे. या रिकाम्या जागी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. तर जेव्हा आपण इयर्सबद्दल बोलतो ना तर तेव्हा इन हे प्रपोजिशन वापरतो. तेव्हा पर्याय क्रमांक 1 हेच योग्य उत्तर आहे. शी वॉज बॉर्न इन 1998. त्याचबरोबर ऑन कधी वापरलं जातं तर जेव्हा आपण स्पेसिफिक डेट्सबद्दल बोलतो, म्हणजे शी वॉज बॉर्न ऑन 15 मार्च 1998. तर तेव्हा स्पेसिफिक डेट्स आली त्यामुळे ऑन वापरतो. त्याच्यानंतर ॲट कधी वापरतो तर जेव्हा स्पेसिफिक टाईम असेल तेव्हा आपण ॲट वापरतो, म्हणजे शी वॉज बॉर्न ॲट 11 o'clock. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लिहून ठेवा, म्हणजे याचा तुम्हाला पेपरमध्ये उपयोग होईल. तर अशा प्रकारे स्लाइडली डिफरन्सेस असतात प्रेपोजिशन यूज करताना. त्यामुळे कोणते प्रेपोजिशन कधी वापरले पाहिजे याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. क्वेश्चन नंबर 34. आयडेंटिफाय करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर आपल्याला रिसीव हा शब्द आणि त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यापैकी करेक्टली स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर रिसीवचे करेक्ट स्पेलिंग काय असते तर RECEIVE. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारचे जे काही डेली यूज करणारे आपले जे शब्द असतात त्याच्यावर अशा प्रकारचा प्रश्न त्या फ्रेम करतात. इंग्लिश आणि मराठीमध्ये मॅक्झिमम मार्क्स स्कोअर करायचा एकच पर्याय असतो, तो म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे. त्यामुळे ते शब्द, ते वाक्यरचना तुमच्या डोळ्याकडून जाते आणि त्यामुळे पेपरमध्ये तुमचा माइंडसेट त्या पद्धतीचे प्रश्न सॉल्व करायला डेव्हलप झालेला असतो आणि त्यामुळे मग तुमच्या चुका होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 35. चूज द करेक्ट इडियम.
टू ब्रेक द आईस मीन्स डॉट डॉट. तर हे आपल्याला इडियम दिलेले आहे टू ब्रेक द आईस आणि याचा अर्थ विचारलेला आहे. तर टू ब्रेक द आईस म्हणजे कन्व्हर्सेशन स्टार्ट करणे, बोलायला सुरुवात करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर जेव्हा आपण एखादं इंटरॅक्शन इनिशिएट करतो तर त्याला टू ब्रेक द आईस असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 36 आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर. तर हा थोडा एररवरचा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. पाठीमागे जे प्रश्न पाहिले ते वेगळ्या पद्धतीचे होते, हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. तर वाक्य बघूया आपण. द गर्ल डिड नॉट न्यू द ॲन्सर. आता इथे डिड नॉट आणि न्यू हे दोन्ही भूतकाळी पास्ट टेन्समध्ये इंडिकेट करतात वाक्यरचना. पण जेव्हा डिड नॉटने आपण भूतकाळी रचना ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे भूतकाळात क्रिया चालू आहे, तर त्याच्यानंतर न्यू हे पुन्हा भूतकाळी रूप टाकण्यात काही अर्थ नसतो किंवा ही ग्रॅमॅटिकली हे चुकीचं आहे. तर त्याच्याऐवजी KNOW नो हे बेसिक रूप तिथे पाहिजे होतं. त्यामुळे वाक्य कसं होईल तर गर्ल डिड नॉट नो द ॲन्सर. त्यामुळे याच्यात एरर असलेला वाक्य आहे न्यू हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 37 अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड. मनुष्य जातीला हेट करणारा कोण? तर वन वर्ड सबस्टिट्यूट या प्रकारचा हा प्रश्न आहे. अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड म्हणजे मिसअँथ्रोप. पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. मिसअँथ्रोप इज समवन हू डिसलाइक्स ऑर डिस्ट्रस्ट अदर पीपल. किंवा लोकांना अवॉइड करणारा किंवा हेट करणारा कोण असतो तर तो असतो मिसअँथ्रोप. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, हा देखील खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 38 चूज द करेक्ट वर्ड विथ सफिक्स. आता हा पुन्हा एकदा सफिक्सवरती आपण प्रश्न घेतलेला आहे. तर योग्य सफिक्स लागलेला या 4 पैकी शब्द शोधायचा आपल्याला. तर हा खूप सोपा प्रश्न आहे तसा बघितलं जर, किंवा जर सफिक्स प्रिफिक्स जरी तुम्हाला माहीत नसले तरी तुम्ही याचे उत्तर शोधू शकता. तर योग्य सफिक्स लागलेला वर्ड आहे ब्युटिफुल हा. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि ब्युटी हा शब्द आहे, ॲक्च्युली ब्युटी हा शब्द आहे आणि याला FUL हे सफिक्स लागून ब्युटिफुल हा शब्द तयार झालेला आहे. आणि हे ब्युटिफुल काय आहे तर हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे देखील लक्षात ठेवा, विशेषण आहे. क्वेश्चन नंबर 39 चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द नाउन फेम. आता या प्रश्नामध्ये आपल्याला नाउन दिलेलं आहे ते आहे फेम हे, आणि त्याच्यापासून ॲडजेक्टिव्ह तयार करायचा आहे, ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये त्याला कन्व्हर्जन करायचं आहे. तर फेमचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म होतो फेमस हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणजे प्रसिद्ध किंवा वेल नोन असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40 चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड क्विक. क्विक या शब्दाचा आपल्याला सिनोनिम समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर क्विक म्हणजे काय तर क्विक म्हणजे फास्ट किंवा रॅपिड किंवा अतिशय वेगवान. तर त्याचा समानार्थी शब्द होतो रॅपिड हा. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 41 आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर आपल्याला स्पेलिंग बरोबर असलेला शब्द इथे शोधायचा आहे आणि आपल्याला शब्द दिलेला आहे कमिटी. तर कमिटी हा शब्द याच्यावर 100 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे परीक्षेमध्ये आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर पुन्हा रिपिटेटिव्ह प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर कमिटीमध्ये MM असतात, T असतात आणि EE असतात. तर याचा योग्य स्पेलिंग याचे काय आहे तर ते आहे COMMITTEE. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 42 चूज द करेक्ट प्रेपोजिशन. द कॅट इज हायडिंग ... द बेड. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची पोझिशन ही बिलो समथिंग आहे असे सांगतो तेव्हा त्यावेळी अंडर हे प्रेपोजिशन वापरायचे असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रेपोजिशन्स बघा. ॲट, इन, ऑन, सिन्स, फ्रॉम, फॉर याच्यावर पुन्हा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे यांची चांगली प्रॅक्टिस करून ठेवा. जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव याच्यावरती करा. क्वेश्चन नंबर 43 फिल इन द ब्लँक. ही हॅज बीन वर्किंग हिअर ... 2021. आता हा देखील पाठीमागच्या प्रकारचाच प्रश्न आहे.
पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा स्टार्टिंग पॉईंट सांगतो आणि त्याच्यानंतर ती जी क्रिया आहे ती आत्तापर्यंत म्हणजे प्रेझेंट काळात चालूच आहे असं जेव्हा व्यक्त करतो ना, तेव्हा त्याच्यासाठी सिन्स हा शब्द वापरतो. म्हणजे ही हॅज बीन वर्किंग हिअर सिन्स 2021, म्हणजे तेव्हापासून 2021 पासून तो आत्ता काम करतोयच, त्याने बंद नाही केलेलं काम. तेव्हा पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर फॉर केव्हा वापरतो आपण, तर जेव्हा आपल्याला कार्यकाळ किंवा ड्युरेशन व्यक्त करायचा असतो तेव्हा आपण फॉर वापरतो. म्हणजे काय, ही हॅज बीन वर्किंग फॉर 3 years असं स्पेसिफिक ड्युरेशन जेव्हा आपण सांगतो तेव्हा फॉर वापरतो. त्याच्यानंतर फ्रॉम कधी वापरतो, तर जेव्हा फक्त आपण स्टार्टिंग पॉईंट सांगतो. ही इज वर्किंग फ्रॉम 2021, फक्त स्टार्टिंग पॉईंट सांगितला तर त्यावेळी आपण फ्रॉम वापरतो. तर हा जो डिफरन्स आहे सिन्समध्ये, फॉरमध्ये, फ्रॉममध्ये, तो लक्षात घ्या. त्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर 44, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड ट्रूथ. तर ट्रूथ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर ट्रूथ म्हणजे काय, सत्य, खरे बोलणे, त्याला आपण ट्रूथ म्हणतो. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द तो खोटापणा, तर त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे फॉल्सहुड हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर फॉल्सला हुड हा सफिक्स लागलेला हे देखील लक्षात ठेवा, कारण परीक्षेत जर प्रश्न आला फॉल्ससाठी योग्य सफिक्स कोणते आहे तर ते तुम्हाला लक्षात आले पाहिजे. क्वेश्चन नंबर 45, चूज द करेक्ट इडियम. टू गो द एक्स्ट्रा माइल मीन्स. टू गो द एक्स्ट्रा माइल याचा अर्थ आपल्याला इथे विचारलेला आहे आणि याचा अर्थ होतो की एखाद्या गोष्टीसाठी एक्स्ट्रा परिश्रम घेणे. टू डू मोर दॅन एक्सपेक्टेड म्हणजे एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर तुम्ही जेवढी अपेक्षा केलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त कष्ट घेणे. टू मेक ॲन एक्स्ट्रा एफर्ट. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 46, चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. पुन्हा एकदा आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवरती प्रश्न आलेला आहे. तर वाक्य दिलेलं आहे, दे सेड वी विल कम टुमारो. तर या वाक्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच किंवा रिपोर्टेड स्पीचमध्ये कन्व्हर्जन करायचे आहे. आता दे सेड, तर दे सेड आहे असं राहणार, इथे येणार दॅट. दे सेड दॅट. वीचं कन्व्हर्जन काय होणार आहे, वीचे होणार दे. दे सेड दॅट दे. आता हा जो विल आहे याचे होणार आहे वूड. दे सेड दॅट दे वूड कम आणि टुमारोला नेक्स्ट डे, द नेक्स्ट डे असं त्याचं कन्व्हर्जन होणार. त्यामुळे याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, दे सेड दॅट दे वूड कम द नेक्स्ट डे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 47, व्हॉट इज द नाउन फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह हॅप्पी. तर हॅप्पी हा ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे, आणि याचे नाउन फॉर्म काय होईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर हॅप्पी या ॲडजेक्टिव्हला NESS हा सफिक्स लागतो आणि त्याच्यापासून हॅप्पीनेस हे नाउन तयार होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर हॅप्पीला LY हा सफिक्स लावून त्याच्यापासून हॅप्पीली हे ॲडव्हर्ब तयार होते, हे देखील लक्षात ठेवा. तर हॅप्पीली हे ॲडव्हर्ब आहे, हॅप्पी हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि हॅप्पीनेस हे नाउन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48, आयडेंटिफाय द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द नाउन ब्युटी. आता पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला नाउन फॉर्म तयार करायचा होता. या एक्झाम्पलमध्ये नाउनपासून ॲडजेक्टिव्ह फॉर्म, ॲडजेक्टिव्ह आपल्याला बनवायचे आहे. तर ब्युटीला FUL हा प्रत्यय लागून ब्युटिफुल हा ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार होतो किंवा ॲडजेक्टिव्ह तयार होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ब्युटिफुलचं हे स्पेलिंग इनकरेक्ट आहे, लक्षात घ्या, नाहीतर कधी कधी चुकून याला तुम्ही टिक करू शकता. तर ब्युटिफुलचे स्पेलिंग देखील लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 49, आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग. तर योग्य स्पेलिंग असलेलं आपल्याला शब्द शोधायचा आहे. शब्द दिलेला आहे एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंटचं योग्य स्पेलिंग काय आहे, तर ते आहे ENVIRONMENT.
ENVIRONMENT. मग पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हे देखील लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंट याच्यावर देखील बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. शक्यतो जेव्हा आपण करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंगची प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा ते शब्द लिहायचे, मॅक्झिमम वेळा लिहायचा प्रयत्न करायचा. त्याच्यातून ते आपल्या मेमरीमध्ये फिट होऊन जातात. क्वेश्चन नंबर 50. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. शी रन्स क्विकली. तर या वाक्यातील अंडरलाईन केलेल्या शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर तो शब्द आहे क्विकली हा. आता या वाक्याचे रन्स हे क्रियापद आहे किंवा व्हर्ब आहे. आता ह्या व्हर्बला आपण प्रश्न विचारला, हाऊ शी रन्स, तर त्याचे उत्तर येते क्विकली हे. बरोबर का? म्हणजे व्हर्बबद्दल ती कशी पळाली, पळण्याबद्दल अधिक माहिती क्विकली हा शब्द सांगतो की ती खूप पटकन पळाली किंवा जोरात पळाली. म्हणजेच क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा क्विकली हा शब्द होतो ॲडवर्ब, क्रियाविशेषण. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खरे तर आपल्याला 100 MCQ कव्हर करायचे होते या व्हिडिओमध्ये, पण हा व्हिडिओ खूपच मोठा बनत चाललेला आहे आणि अजून 50 प्रश्न जर घेतले तर ते तुमच्यासाठी खूप बोरिंग होत जाईल. त्यामुळे आपण इथेच आता थांबूया, 50 क्वेश्चनवरच थांबूया. त्यामुळे याच प्रश्नांची पुन्हा रिव्हिजन करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हवे तर आणखीन 50 प्रश्न घेऊ, म्हणजे ते तुमच्यासाठी सुद्धा खूप सोपं बनून जाईल. तर आत्तापर्यंत आपण कॉम्प्युटर, जनरल नॉलेज, मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर ह्या विषयांचे MCQ घेतलेले आहेत. एकदम परीक्षेत ज्या प्रकारचे प्रश्न येतात, ज्या पॅटर्नचे प्रश्न येतात, त्याच पॅटर्नचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. परीक्षेत तुम्हाला येणारे प्रश्न याच्यातूनच येतील किंवा याच प्रकारचे येतील. त्यामुळे जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन करा, व्हिडिओ पुन्हा बघा, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा आणखीन, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळून जातील. पाठीमागच्या व्हिडिओची प्लेलिस्ट खाली आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तिथून तुम्ही ते व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा बघू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स घेणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.